टीम करणारे बॅटिंग चाला लगेच बॅट्समन आपण पाठवा आणि क्षेत्ररक्षण सजावून घ्या दिवशी टीम. पहिला सामना आपण चोरशीचा पाहिला. पहिल्या सामन्यामध्ये उंबारणे संघाने बाजी मारली. माझ्या अभ्यासानुसार उंबारणे संघ वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशनच्या या हंगामामध्ये पहिल्यांदाच खेळला आणि पहिल्यांदाच त्यांनी सुरुवात त्यांची भक्कम केली आहे. सुरुवात गोड झाली संघाची. पहिल्या सामन्याचा हिरो, पहिल्या सामन्याचा सामनावीर अजय राहिलाय. तिथे अजयने गोलंदाजी करत असताना अप्रतिम गोलंदाजी केल्याने बॅटिंग करत असताना अफलातून बॅटिंग केली. अजय आपण थांबा, कारण की किताब आमच्यापर्यंत अजून पोहोचलेला नाहीये. ज्यावेळेस किताब आमच्याकडे येईल आम्ही पुन्हा तुम्हाला आवाज देऊ, त्यावेळेस तुम्ही या. क्षमस्व असेल त्यासाठी. हा भरपूर चांगला संघ आहे उंबारणे. हा पिच क्रिकेटचा विचार केला तर संपूर्ण पाटण विभागामध्ये या संघाच्या चर्चेचा विषय नेहमी असायचा आणि आज नवी मुंबई सारख्या विकसित शहरामध्ये अशा मोठमोठ्या टुर्नामेंटमध्ये देखील तो संघ आता खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. शरद पवार संघाचे संघनायक आणि मार्गदर्शक आपल्याला पाहायला मिळतात. जरूर एक लेजंड खेळाडू म्हणून ज्यांची ओळख आहे. सोमनाथ आणि अमित सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. सामन्याला होईल सुरुवात. पहिलाच बॉल सोमनाथ साठी. डावकर हाताचा फलंदाज चकवा देणारा होता. पहिलाच बॉल. इन स्विंग डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. पडल्यानंतर चेंडू कट झाला, काटा बदलला. सुरुवात भरपूर चांगली गोलंदाजाची इथे आपल्याला दिसून येते. शरीराचा वेध घेणारा हा बॉल येतोय निर्धाव. भरपूर चांगला बॉल. फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे, गिरक्या घेतोय. जज करता आलेले नाहीये. झालीये चुकी आणि चुकीला नाहीये माफी. बॉल निघून गेला दुसऱ्या टप्प्याला सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा, चौकार. इथे देखील फटका फसला. चेंडू आता हवेमध्ये. आता चुकी होणार नाहीये. भरपूर चांगली गोलंदाजी. आता सोमनाथला पाठीमागे जावं लागणार आहे. पहिल्या विकेटचं पतन होत आहे. पहिला धक्का आणि पहिला हादरा वाडी गोदावडे टीमला इथे लागतोय. सोमनाथच्या बॅट मधून एक चौकार जरूर आला, परंतु त्यानंतर दुसऱ्याच बॉल वरती त्याला पाठीमागे पाठवलंय. ओव्हर नंबरचा खेळ प्रगतीपथावरती 3 चेंडूंचा खेळ झालाय. 4 धावा धावपलकावरती. एक गडी आता पाठीमागे पाठवलाय विजयने. अनिकेत न्यू बॅटर, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. भरपूर चांगली स्पर्धा, भरपूर चांगल्या स्पर्धेचं चांगलं आयोजन आपण पाहतोय. आज खास आकर्षण या स्पर्धेसाठी ओम साई MTC लाईव्ह. आज कुणाल म्हात्रे आमच्यासोबत जोडलाय. अभय आमच्यासोबत जोडलाय. कोणी गावातून संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र, पाटण तालुका, सांगली तालुका, कोल्हापूर तालुका, पूर्ण महाराष्ट्रावरती ज्यांच्या लाईव्हची एक वेगळी छाप सोडली आहे तेच ओम साई MTC लाईव्ह आज या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळते. जरूर सोडून दिलाय, ओळखलाय, पाहिलंय, बॉलला जाऊन दिलाय. पंच बोलतील येस इट इज अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉल आहे इनिंग मध्ये. पहिल्या षटकामध्ये आला. हो, खोलटप्प्याचा बॉल खोदून काढायचा होता. हा चेंडू शरीराचा वेध घेतोय. लेग बायच्या स्वरूपामध्ये बॉल जाईल गोशंकी क्षेत्रामध्ये. मिळेल इथे एक सिंगल.
हो, भरपूर वेग, भन्नाट वेग, वेगाला प्रत्युत्तर देऊ शकले नाही. बॉल निघून गेला सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. एक बॉलचा खेळ अजून इथे बाकी आहे. ओव्हर नंबर 1 मध्ये भरपूर चांगली बॉलिंग आतापर्यंत आपण पाहिली. 5 धावा आल्या त्या षटकामधून. विजयचं षटक आपण पाहतोय. डावखोऱ्या हाताने गोलंदाजी करतोय. अगदी वेगाने चेंडू हाताळला जातोय. चेंडू कट होतोय, काटा बदलतोय, वळण घेतोय. हा देखील निघून गेला. शेवटचा बॉल निर्धाव यशस्वीरित्या यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पहिल्या षटकाची होते समाप्ती. अखेरीस धावा धावफलकावरती 5-1 गडी बाद. टीम विठलाईवाडी कोथावडे संघाचा धावफलक आपण पाहतोय. ओव्हर नंबर 2 मध्ये आपल्याला पाहायला मिळेल ओम बोंद्रे. ओव्हर नंबर 2 मध्ये 6 धावा धावफलकावरती. ओव्हर नंबर 1 नंतर आपल्याला पाहायला मिळत आहेत ओम बोंद्रे. ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलर आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल, कमी गतीचा फटका फसलाय. गोल्डन डकचा शिकार ठरलाय. पहिल्याच बॉल वरती फलंदाजाला केला चले जावचा इशारा. काय गोलंदाजी होती. कुठेतरी फलंदाजाला जरूर वाटलं की हा चेंडू बाहेर चाललाय, परंतु आतमध्ये आला आणि त्यानंतर हलक्या हाताने दिशा देत असताना हा चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये गेला. थांबायचं होतं, खेळाडूला धावा बनवायच्या होत्या. पहिल्या षटकामध्ये दबदबा राहिला विजयचा, परंतु दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. ओमने देखील त्याच्या पावलावरती पाऊल ठेवलंय. काय गोलंदाजी चालली आहे मैदानाच्या आतमध्ये. जर का पाहिलं तर पहिल्या सामन्यामध्ये देखील क्षेत्ररक्षण करत असताना दोन्ही संघांनी एफर्ट्स लावले. क्षेत्ररक्षण भरपूर चांगलं झालं आणि क्षेत्ररक्षणा जोरावरती याच 40+ दिवा कोरडीवाडा क्रीडांगणावरती अनेक संघांनी अनेक सामने जिंकलेत. नवी मुंबई सारखं विकसित शहर ऐरोली विभागामध्ये असलेलं हे 40+ दिवा कोरडीवाडा क्रीडांगण अतिशय सुंदर आणि याच क्रीडांगणामध्ये मोठमोठे खेळाडू तयार झाले. कमी गतीचा बॉल डोळ्याच्या समोरून गेलाय. टाटा बाय बाय करत. भरपूर चांगली बॉलिंग आपण पाहतोय. खरं तर याच क्रीडांगणाबद्दल आपण बोलत होतो. याच क्रीडांगणाने भरपूर मोठमोठे खेळाडू दिले. ओमी केनी आज जर का पाहिलं तर ISPL सारखी मोठी स्पर्धा खेळतो. याच खेळपट्टीवरती तो तयार झाला. याच मातीमध्ये तो मळकटला आणि याच मातीमधून अनुभव घेऊन तो आज इतकी मोठी स्पर्धा खेळतोय. अभिमानाची गोष्ट आहे. आडव्या बॅटने खेळायचा होता. हा देखील बॉल निघून गेलाय. पायामध्ये बेड्या ठोकल्यात फलंदाजांच्या. जागेवरून हलू देत नाहीयेत. बांधून ठेवलंय. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय. लांब ठेवलंय. रोखून धरलं. धावांना अंकुश लावलाय. आणखीन एक भरपूर चांगला बॉल. ताळमेळ बसत नाहीये. चेंडूला जज करता येत नाहीये. नजर चेंडूवरती थांबत नाहीये, कारण की गोलंदाज थांबू देत नाहीये. चेंडू टप्पा पडला रे पडला की आतल्या बाजूला वळण घेतोय. काटा बदलतोय. इनस्विंग डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. आणखीन एक चांगला बॉल. चाबूक स्ट्रोक चापट मारली आहे. बॉलवरती विजय आहे. तिथे फिल्डिंग एफर्ट्स आपण पाहतोय भरपूर चांगले. कमी गतीचा हा बॉल शेवटचा तो देखील येतोय निर्धाव. दुसऱ्या षटकाला होते समाप्ती. अखेरीस धावा धावफलकावरती 7-1 धाव आली या षटकामधून. एकदा जोरदार टाळ्या ओम साठी, कारण की ओमने भरपूर चांगली बॉलिंग केली. एकच धाव त्याने दिली आणि रोखून ठेवलं चांगल्या फलंदाजांना खेळपट्टीच्या आतमध्ये.
राहुल ओव्हर नंबर 3 मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. राहुल कांबळे. चला सामन्याला गती द्या. कुठेतरी हा सामना लो स्कोरिंग पाहायला मिळेल की काय, परंतु अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि 2 षटकांमध्ये जर का विचार केला तर तुम्ही मोठ्या धाव फलकाकडे जाऊ शकता. मोठा धावफलक तुम्ही उभारू शकता, कलाटणी देऊ शकता धाव फलकाला, परंतु संघर्ष इथे तुम्हाला करावा लागेल. पुढे सरसवायचा प्रयत्न, दिशा दिले अलॉंग द ग्रास, बॉल ट्रॅव्हल होते, क्षेत्ररक्षक आहे तिथे उचलून फेकी करेल तोपर्यंत एक सिंगल आपल्याला बघायला मिळते. 8च्या घरामध्ये धावफलक. अजूनही धावफलक सिंगल डिजिट आकड्यांवरती आहे. यावरती कमी गतीचा बॉल आडव्या बॅटने खेळायचा होता, परंतु नाही. विचार केला तर प्रत्येक गोलंदाज हा स्पिनर आहे, कट करतोय. फास्टर गोलंदाज अजून आपल्याला बघायला मिळालेला नाहीये या इनिंग मध्ये. पहिला विजय आला, नंतर ओम आला आणि आता राहुल आलाय. तिघांनीही आपल्या अनोख्या शैलीमध्ये गोलंदाजी करत असताना चांगल्या चांगल्या फलंदाजांना अक्षरशः बांधून ठेवलंय. पुढे सरसवून खेळायचा होता, खोलवर टप्प्याचा हा बॉल अगदी सटीक होता, निघून गेलाय. निर्धाव यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. अनिकेतचा हा बॉल आडव्या बॅटने, क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर लेगला, चुकी झाली, बॅकअप होता परंतु तो देखील काही करू शकला नाही. बॉल निघून गेला एक टप्पा सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावेंसाठी चौकार. आणखीन एक कमी गतीचा बॉल. आता प्रत्युत्तर दिले गोलंदाज राहुलने. या अगोदरच्या बॉलवरती चौकार जरूर आला, परंतु त्या अगोदरचे बॉल आणि आताचा बॉल भरपूर चांगला होता. तिसऱ्या षटकाला इथे समाप्ती होते. 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. धावफलक आता पुढे गेलाय आणि जाऊन पोहोचलाय 12च्या घरामध्ये. 12 धावा धावफलकावरती. भरपूर चांगलं थांबवलं, भरपूर चांगलं रोखलं. अंकुश जो धावफलकाला लावला, ब्रेक जो लावला तो तिथेच मात्र थांबवून ठेवलाय. 12च्या घरामध्ये धावफलक. वेग भरपूर होता, बॅटची खालची कडा आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक होते तिथे. एकच मिळणार, एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. अनिकेतला आपण पाहतोय ओव्हर नंबर 3 मध्ये. अनिकेतचा देखील पहिला बॉल भरपूर चांगला होता. बॉलिंग करत असताना आपण यावेळेस दिशा खराब होती, पंचाने नाकारला. या बॉलला वाईट +1 अशा 2 धावा धावफलकावरती ऍड होतील. पंधराशे घरामध्ये धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे कव्हरला, चांगली फिल्डिंग आपण पाहतोय. तिथून फेकी होईल, एक सिंगल. पावनाई देवी स्पोर्ट्स दिवशी टीम बॉलिंग करत असताना भरपूर चांगला परफॉर्मन्स आपण त्यांचा पाहतोय. बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक घाई झाली थोडीशी, त्यानंतर चेंडू हातामधून निसटला आणि गेला गोशांकी क्षेत्रामध्ये. एक सिंगल तिथून मिळते. या नंतरचा होणारा सामना विजय टीम विपक्ष त्यांच्या विरोधामध्ये खेळताना आपल्याला उंबरणे संघ पाहायला मिळेल. व्हाईट बॉलचा इशारा. श्री विठला देवी स्पोर्ट्स उंबरणे विपक्ष विजयी संघ असा सामना यानंतरचा होणार आहे.
फुलटॉस बॉल लोवर फुलटॉस होता. मोहित केलं गोलंदाजाला आक्रमणासाठी. फलंदाज पुढे आले परंतु हा बॉल निघून गेला. आणखीन एक चांगला बॉल, आणखीन चांगली गोलंदाजी आपण पाहतोय अनिकेतची. हा चेंडू हवेमध्ये आहे, लांब, भरपूर लांब आहे. या इनिंग मधला पहिला आलाय, पहिला षटकार या इनिंग मधला शेवटच्या बॉल वरती आला. या 6ने धावफलक पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 24च्या घरामध्ये आणि 25 धावांचं लक्ष. आता 25 धावा बनवावे लागतील पावनाई देवी स्पोर्ट्स दिवशी संघाला. चेंडू त्यांच्याकडे असणार आहे 24. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. विठलाई देवी स्पोर्ट्स वाडी कोथावडे. अगदी वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशन मध्ये विठलाई देवीच्या नावाने खेळणारे भरपूर संघ आपल्याला पाहायला मिळतात. त्यामधूनच आज 2 संघ खेळत आहेत या स्पर्धेमध्ये आणि आजच्या दिवसामध्ये. वाडी कोथावडे टीम या लगेच आपण फिल्डिंग लावून घ्या. ब गटातील सामने आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. ब गटाला सुरुवात होईल. तरच पहिला सामना ब गटामधला धनावडेवाडी विपक्ष चॅम्पियन आई भराडी माता अंबावडे. त्यानंतरचा होणारा सामना भैरवनाथ 11 मानगाव यांच्या विरोधामध्ये सॅम 11 कडवे आणि त्यानंतर यंगस्टार शिद्रुकवाडी. त्यानंतर त्यांच्या विरोधामध्ये खेळणारा संघ खोनोली आणि शेवटचा सामना म्हाळुंगेवाडी विपक्ष श्री गणेश 11 नागवांटेक. लाईव्ह सामने पाहत राहा. आता देखील तुम्ही पाहताय तर लाईव्ह सामने पाहत राहा आणि वेळेवरती या अशी मी तुम्हाला आत्ताच सूचना देतो, बजावतो. वेळेवरती या. तुमची मॅच चालू होण्या 10 मिनिटं अगोदर तुम्ही मैदानावरती आम्हाला उपस्थित हवे, ही सूचना तुम्हाला आम्ही आत्ताच देतोय. तर या सूचनेकडे लक्ष द्या आणि वेळेवरती उपस्थित राहा. चला फलंदाज झाले तर विठलादेवी वाडी कोथावडे टीम लगेच आपण फिल्डिंग सेट करा. 25 धावांचं लक्ष आहे. अक्षय आणि विजय सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. नामदेव बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतील. P1चं पॉवर प्लेचं पहिलं षटक. दुसऱ्या डावाला ते सुरुवात झाली आहे. पहिलाच बॉल वेग भरपूर होता, दिशा दिली आहे हलक्या हाताने आपण पाहतोय. एका धावेचा प्रयत्न होता परंतु तो नाकारला अक्षयने.
थांबवलं विजयला. संयमी खेळ आपण पाहतोय पहिल्याच बॉलवरती, जिथे आता समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 23 चेंडूंमध्ये बनवायचे आहेत 25 धावा. एक सरळ समीकरण आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. हा सोडून दिलाय बॉल, बाहेरची दिशा घेतोय, स्क्वेअर मारा, व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्राने सुरुवात झाली, धावफलकावरती हालचाल झाली. एक धाव धावफलकावरती. कुलाटापेक्षा बॉल दिशा दिली आहे, शॉर्ट मिड वरून चेंडू गॅप मध्ये जाईल पुढे. क्षेत्ररक्षक आहे डिपमिड विकेटला. चांगली फिल्डिंग. 2 धावा तिथे थांबवू शकले नाही. 2 धावा अगदी वेगाने पूर्ण केल्या. फटका भरपूर चांगला आहे, उंच हवेत जाईल निघून सीमारेषेच्या पल्याड. 6 धावेंसाठी षटकार. काय फटका होता, पाहिलं, ओळखलं, येऊन दिलं बॉलला. शेवटी बॅटचा फेस ओपन केला. थोडीशी ताकद, नजाकत भरपूर या फटक्यावरती, आणि बॉल गेला निघून सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक आलाय फ्लॅट अँड मॅक्झिमम. हाय आणि हँडसम, सुपर क्वालिटीचा ब्युटिफुल सक्सेसफुल षटकार. लगातारचा लागोपाठचा सलगचा दुसरा. या इनिंग मध्ये जर का पाहिलं तर षटकार एकच झाला होता, परंतु या दुसऱ्या इनिंगला सुरुवात झाली आणि षटकारांची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये चालू झाली आहे. सामना लवकर संपवायचा मानस आपण पाहते फलंदाज अक्षयचा. 19 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत, आणि आता 6ची गरज आहे विजयासाठी. आणि या षटकामधला चेंडू बाकी आहे 1. सामना संपेल का? हो, आडव्या बॅटने खेळायचा होता, वेग भरपूर होता. एक सिंगल आली शेवटच्या बॉलवरती, पहिल्या षटकाची होती समाप्ती. अखेरीस धावा धावफलकावरती 20. 5 धावेंची गरज आहे. चेंडू अजूनही 18 आहेत. हुंबारणे टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या लगेच. विजयी संघासोबत आपला सामना आहे. पाच धाव्यांची गरज विजयासाठी. अक्षय पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल स्ट्रायकेन वरती. यावेळेस फटका भरपूर चांगला आहे, उंच आहे, लांब लांब भरपूर लांब निघून गेला. विजयाचा षटकार ठोकलाय. भरपूर चांगली फिनिशिंग आपण पाहिली अक्षयची. एकतर्फी बॅटिंग करत असताना विजयला मात्र संधीच दिली नाही. भरपूर चांगली बॅटिंग, मॅच इथे फिनिश होतीये. पावना देवी स्पोर्ट्स दिवशी संघानं हा सामना जिंकला आणि त्यांचा लगेच आपण दुसरा सामना खेळवतोय. विठलाई देवी स्पोर्ट्स हुंबरने विपक्ष पावना देवी स्पोर्ट्स दिवशी अशी मॅच, आणि त्या मॅचचा घेऊयात आपण टॉस का बॉस या व्यासपीठावरती.